मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य हे केवळ सत्ता, सामर्थ्य आणि वैभव यांचा आविष्कार नव्हता, तर तो राजा, राज्य आणि प्रजा यांच्या अतूट नात्याचे मूर्तिमंत प्रतीक होते. हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. या उदात्त भावनेतून उभे राहिलेले हिंदवी स्वराज्य म्हणजे प्रभूच्या इच्छेचा आणि प्रजेच्या आकांक्षाचा पवित्र असा संगम होता. पूर्वीच्या राजांच्या मनात राष्ट्र ही व्यापक संकल्पना नव्हती. राज्य हीच त्यांच्या सत्तेची मर्यादा होती. परंतु शिवरायांनी या संकल्पनेला नवे विशाल क्षितिज दिले. स्वराज्य केवळ राजासाठी नव्हे, तर प्रजेच्या सुखासाठी आहे, हा मूलमंत्र दिला आणि त्यांनी आपल्या आचरणातून तो सिद्ध केला. स्वराज्यात राजा केंद्रस्थानी असला तरी प्रजा हीच केंद्रबिंदू होती. राजाने जगावे स्वराज्याच्या कल्याणासाठी आणि प्रजेने जगावे भयमुक्त, सन्मानपूर्व व स्वाभिमानी जीवनासाठी. हीच शिवरायांच्या राजधर्माची खरी ओळख होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.